ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ भक्त यांच्या जीवनावर आपलं चिंतन सुरू आहे। आज आपण भगवान श्री रामकृष्णांचे एक स्त्री भक्त, त्यांचं नाव होतं गोलापमा उर्फ गोलाप सुंदरी देवी, हे त्यांचं नाव आहे। पण गोलापमा म्हणून त्या संघामध्ये चांगल्याच प्रसिद्ध आहेत। आपण बघितलेलं आहे की भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी अनेक महापुरुष जन्म घेतात आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी भूमिका असते। हे आपण बरेच वेळा बघितलं आहे की त्यांच्यावर काहीतरी जबाबदारी सोपविलेली असते। आता गोलापमा ठाकूरांसोबत आल्या, त्यांची मुख्य भूमिका काय होती? त्यांची मुख्य भूमिका होती माताजींना मदत करणं। त्या माताजींसोबत 36 वर्ष राहिल्या आणि त्यांची सेवा केली। भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्हाला ही भविष्यामध्ये खूप मदत करेल, हिला चांगलं खाऊ पिऊ घाला। म्हणजे ठाकूरांना माहिती होतं की गोलापमा माताजींना मदत करणार, कारण माताजींसोबत कुणीतरी लागणार, त्यांची सेवा करायला कुणीतरी लागणार। आणि गोलापमांनी हा जो रोल आहे, ही जी भूमिका आहे, ही खूप चांगल्या प्रकारे बजावली। शेवटपर्यंत माताजींची सेवा केली आणि माताजी गेल्यानंतर मग 4 वर्षानंतर त्या गेल्या। आता आपल्याला असं वाटू शकते की आता हे सगळे तर महापुरुष आहे, मग यांच्या जीवनामध्ये दुःख नसेलच। असं नसते, कारण जन्म घेतल्यानंतर सुख आणि दुःख हे आपल्या मागे लागलेलेच असते। जर खूप सुख असेल, खूप ऐश्वर्य असेल, खूप पैसा असेल, तर शक्यतोवर भगवंताकडे लक्ष जात नाही, कारण आपण त्यामध्येच मोहित होऊन जातो, त्यामध्येच आसक्त होतो। म्हणून तर येशू ख्रिस्त म्हणतात की सुईच्या टोकामधून उंट काढणं सोपं आहे, पण एखाद्या श्रीमंत माणसाला भगवंताकडे जाणं फार कठीण आहे। म्हणून इथे अशांच्या जीवनामध्ये पण दुःख येतात आणि बरेचदा जीवनामध्ये दुःख आल्यामुळेच आपलं मन भगवंताकडे जाते। भगवंताने जे आपल्याला दुःख दिलेले आहे त्यामागे काहीतरी अर्थ आहे। जर या जगामध्ये दुःखच नसती तर मग भगवंताचं स्मरण कुणी केलं असतं? ह्या जगामध्ये जन्म आहे, मृत्यू आहे, जरा आहे, व्याधी आहे, हे सगळं लागलेलंच आहे। संसार म्हणजे सुख आणि दुःख। नुसते सुख तुम्हाला मिळणार नाही आणि नुसतं दुःखही तुम्हाला मिळणार नाही, हे दोन्ही आहे। पण दुःखाचं प्रमाणच जास्त असते, सुखाचं फार कमी असते। आणि तरी आपल्याला कळत नाही की ह्या जगामध्ये खरं सुख नाहीच। पण जर आपल्याला खरं सुख पाहिजे असेल, त्याचा पण शोध आपल्याला घेता येतो। असं नाही आहे की खरं सुख नाही आहे, ते आहे, पण ते आत्म्यामध्ये आहे, तुमच्या आतमध्ये आहे, ह्या जगामध्ये नाही। हे जग तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तुम्ही ह्या जगामध्ये सुख विकत घेऊ शकत नाही। पण तुमचा स्वभावच तर आनंद स्वरूप आहे, तुम्ही सच्चिद आनंद स्वरूप आहात। आता हे विसरल्यामुळे आणि या जगाच्या मागे धावल्यामुळे हे सगळे दुःख आपल्यावर ओढवतात। आता गोलापमा यांच्या जीवनामध्ये काही कमी दुःख आली का? त्यांच्या जीवनामध्ये पण खूप दुःख आली। कलकत्त्यामध्ये ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झाला आणि लहानपणीच त्यांचा विवाह करून देण्यात आला आणि पती वयाने खूप मोठा। त्यावेळेस असंच व्हायचं, एक मुलगा आणि एक मुलगी झाली आणि पती वारला। आता बघा केवढा दुःखाचा डोंगर कोसळला। भावाकडे येऊन राहावं लागलं पती गेल्यामुळे, आणि जो एक मुलगा होता
तो मुलगा पण वारला. आता फक्त एकच मुलगी, तिचं नाव होतं चंडी, त्या चंडीला घेऊन भावाकडे आल्या आणि तिथे राहू लागल्या भावाकडे. म्हणून हे जीवन जे आहे ते मी एका काव्याच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. सुखाच्या आशेने मांडीला संसार, परी दुःखाचा डोंगर कोसळला. पतिपुत्र गेले अल्पची काळात, राही चंडी सोबत प्राणप्रिय. तिलाही काळाने नाहीच सोडले, जीवन भग्न झाले गोलापचे. म्हणजे चंडीचं लग्न झालं, एका श्रीमंत जमीनदाराला तिला देण्यात आलं आणि ती मोठ्या थाटामाटामध्ये आईच्या घरी यायची, कसलीच कमी नव्हती. पण हे सगळं असूनसुद्धा अचानकपणे ती चंडीसुद्धा वारली. आता बघा, एकामागून एक किती मोठे आघात होत आहे. मी एका माझ्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, दुनिया के दुख दे दे मुझको, दे दो सबको दुख से मुक्ति, पर एक बिनती है प्रभुजी, दे दो दुख सहने की शक्ति. कौन कहे दुख बुरा है, दुख तो है एक वरदान, अनित्य से मन हट जाता है, याद आने लगते भगवान. जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं, जेव्हा मनुष्याला शोक होतो, तेव्हा ह्या जगाचं नश्वरत्व आपल्याला कळते की ह्या जगामधली कोणतीही गोष्ट कायम राहणारी नाही. प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे. हे संपूर्ण जगच नश्वर आहे. एक ईश्वरच सत्य आहे. हे तेव्हाच कळते की जेव्हा आपल्याला तो अनुभव येतो आणि हे अनुभव आपल्याला शिकवून जातात. त्यापासून आपल्याला धडे घ्यायचे असतात. ठोकर खाल्ल्यानंतर आपल्याला सावध व्हायचं असते. पण बरेच लोक ठोकर खाऊनसुद्धा मार्ग बदलत नाही. आता गोलापमाला एवढा शोक झाला की ती पागलासारखीच झाली. कंटिन्युअस सतत रडत. तिच्याच घराशेजारी योगिन्मा राहायची. ती भगवान श्री रामकृष्णांची भक्त होती. आता ह्या योगींना बघितलं की गोलापमाची काय दशा झालेली आहे. एवढा मोठा डोंगर तिच्यावर कोसळलेला आहे आणि किती दुःख ती भोगत आहे. म्हणून एक दिवस तिला म्हणाले की तू ठाकुरांकडे चल, तुझं दुःख कमी होईल, तुझा शोक कमी होईल. आणि योगिन्मा ठाकुरांकडे त्यांना घेऊन आल्या. आणि घेऊन आल्यानंतर बघा काय परिवर्तन झालं. भगवान श्री रामकृष्ण त्यांनी बघितलं, ते वातावरण बघितलं आणि त्यांना आपलं सगळं दुःख सांगितलं. आणि बघा काय झालं मग. भगवंताची लीला कशी कळणार, दुःख तोची देतो पुन्हा आधार. शोकताप बघोनी गोलाप सुंदरीचा, योगिनला आला कळवळा त्यांचा. घेऊन जाई रामकृष्णांना भेटण्यास, शोकाचा उपशम गोलापचा करण्यास. गोलापमा होत्या खरेच भाग्यवान, संसार सुटला लाभले भगवान. बघा गोलापमाचं ते दुःख खरोखर त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी देणारं होतं. भगवान श्री रामकृष्णांच्या समोर आल्यानंतर आता साक्षात भगवान, तिथे कुठे दुःख राहणार आहे, त्यांच्यासमोर कुठे शोक आणि मोह ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहे, हे काहीही राहत नाही. तेव्हा योगिन्मा त्यांना घेऊन गेल्या आणि गोलापमाने सगळं सांगितलं की माझ्या जीवनामध्ये कसे कसे दुःख आले, काय काय झालं. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी काय केलं, त्यांच्या मस्तकाला हात लावला. म्हणजे तो आहे भगवंताचा आशीर्वाद. पहिल्याच भेटीमध्ये गोलापमा तिथे बसल्या होत्या, त्यांच्या डोक्याला हात लावला आणि अशा प्रकारचं एक भजन म्हटलं त्यांनी. त्यावेळेस त्यांना भरपूर भजनं माहिती होती. अशा प्रकारचं भजन म्हटलं की ते बरोबर गोलापमाच्या हृदयाला जाऊन भिडलं. ते बेंगॉलीमध्ये भजन होतं. म्हणजे आपल्याच आतमध्ये खोज घे, बाहेर जाण्याची तुला गरज नाही. ते भजन होतं, चंडीच्या शोकाने दुःखित गोलाप, रामकृष्णांकडे आली दूर करण्या शोक. स्पर्श करते देव गोलापच्या मस्तकाचं, चमत्कार घडला गोलापच्या जीवनात. देवाच्या स्पर्शाने नष्ट झाले शोकताप,
गोलापचे चित्त झाले शांत प्रफुल्लित. गोलाप आली होती रडत रडत, ज्ञानचक्षु उघडले गेली हासत हासत. बघा, ही असते भगवंताची कृपा. पहिल्याच भेटीमध्ये भगवान श्री रामकृष्णाने तिच्यावर कृपा केली. तिच्या मस्तकाला हात लावला आणि हात लावलात उपदेश दिला, गाणे म्हटलं आणि ती रडत रडत आली होती. पण भगवंताच्या सानिध्यात आल्यावर सगळा शोक दुःख ताप सगळंच्या सगळं निघून गेलं. भगवंताच्या एका स्पर्शानं सगळं दुःख जीवनातून नष्ट झालं आणि ती प्रसन्न झाली. आली होती रडत रडत. मुलीच्या दुःखाचा शोक होता, मुलगी वारली त्याचा शोक होता. रडत रडत आली, पण जाताना मात्र हसत हसत गेली. म्हणजे पहिल्या भेटीमध्येच तिला ते ज्ञान प्राप्त झालं. तिच्यामधला विवेक जागृत झाला. तिला कळून चुकलं की या जगामध्ये आपलं कोणीही नाही, एकमात्र भगवंतच आपले आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की गोलापमा तुम्ही किती भाग्यवान आहात. आता ठाकूर त्यांना म्हणतात की तुम्ही किती भाग्यवान आहात. ह्या दुःखामुळे तुम्हाला इथे यावं लागलं. आता तुमचं जीवन बदलून जाईल. म्हणजे इथे पहिली भेट झाल्यानंतर गोलापमा पुन्हा पुन्हा ठाकूरांकडे येऊ लागल्या. आणि एक दिवस ठाकूर माताजींना म्हणाले की ही जी आहे ना तुमच्याकडे येते, हिचे संस्कार खूप चांगले आहे आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणीतरी सोबत लागेलच. ही तुमच्यासोबत राहील, तुमची सेवा करेल. मग मधून गोलापमा तिथे राहू लागली, दक्षिणेश्वरला राहू लागली, माताजींसोबत राहू लागली, माताजींच्या सगळ्या घरकामामध्ये मदत करू लागली. आता तिला मागे पुढे तर काहीच नव्हतं. आता जेव्हा ठाकूरांकडे आली तेव्हा संसार पूर्णपणे गेला होता आणि संसाराचं जे दुःख झालं, जो शोक झाला, आता हे आपण समजू शकतो, हे सगळ्यांच्या जीवनामध्ये होऊ शकतं. पण अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ती व्यक्ती एक महान संत होऊ शकते, हे मात्र आपण फारच कमी बघतो. अशा घटना घडतातच, पण त्यापासून किती लोक धडा घेतात. तेव्हा इथे गोलापमाच्या जीवनामध्ये पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन आलं, पूर्णपणे बदल आला. कारण आता तिचा शोक निघून गेला, तिच्या मनामध्ये आता शोक राहिला नाही. आणि भगवंताने पहिला उपदेश काय दिला बघा. पहिला उपदेश दिला, किती भाग्यवान गोलापमा तुम्ही, भगवान घेतो भार जगी ज्याचे नसे कोणी. ठाकूर म्हणतात की गोलापमा तुम्ही किती भाग्यवान आहात, ज्याचं जगामध्ये कोणीही नसते त्याचा भार भगवंत घेत असतो. म्हणजे श्रीरामकृष्णांनी आता त्यांचा भार घेतलेला आहे. मग भगवंत गाती सुंदर एक गीत, सांगती गोलापला सुख शांती शोध आत. अरे माझ्या मना तू राहा एका ठाई, शोध आपुल्या अंतरी मिळेल सर्व काही. तुझं जे जे हवे ते ते तेथेच मिळेल, हृदयात पारसमनी मागाल ते मिळेल. परमधाम परमेश्वर वसतो अंतरी, आळवा प्रेम भावे शांती मिळेल सत्वरी. तर हा होता ठाकूरांचा पहिला उपदेश. ठाकूरांनी सांगितलं की तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही इथे आल्या आणि तुम्ही कुठे शोधता आहात, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जे काही पाहिजे ते सगळं तुमच्या आतमध्येच आहे. ह्या जगामध्ये तुम्ही आनंद कुठे शोधता आहात, आनंदाचा झरा तर तुमच्या हृदयामध्येच आहे. तर त्या आनंदाचा शोध स्वतःमध्ये घ्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या संसारामध्ये राहून हे सगळे सुखदुःख सहन करून आपला मार्ग मात्र सोडायचा नाही, आपल्या जीवनाच्या ध्येयापासून च्यूत व्हायचं नाही. हा मनुष्यजन्म आपल्याला लाभलेला आहे तो भगवंताचा लाभ करण्यासाठीच लाभलेला आहे. आणि इथे भगवंत म्हणतात की गोलापमा एवढ्या रडता कशाला, एवढा शोक कशाला करता. तुम्हाला काय वाटतं की हे जग तुम्हाला सुख देईल, ह्या जगामध्ये सुख नाही. पण ज्या सुखाच्या तुम्ही शोधात आहात त्याला तुम्ही तुमच्या आतच शोधा. तो तर पारसमनी आहे, तिथे बसलेला आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते तो देऊ शकतो. तो कल्पतरू पण आहे, त्याला कोणतीही गोष्ट देणं अशक्य नाही. हेच तर एक विशेष आहे.
म्हणजे भगवंताला काहीच अशक्य नाही. ह्या आपण छोट्या छोट्या गोष्टी मागतो त्या भगवंताच्या दृष्टीनं अगदी तुच्छ आहे, पण आपल्या दृष्टीनं त्या खूप महत्त्वाच्या असतात. आपण भगवंताकडे जातो आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मागतो. भगवंताला हसू येतं की अरे याच्या आतमध्ये सोन्याची खाण दडलेली आहे, पारसमणी आहे, आणि हा हे काय घेऊन बसला आहे लोखंडाचे तुकडे. म्हणजे बघा, सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. ते चैतन्य अगदी आपल्या हृदयात आहे, आपल्या जवळ आहे, आपला अंतर्यामी आहे, आपल्या प्राणाचा प्राण आहे. आणि इतक्या जवळ असून आपल्याला आयुष्यभर त्याचा पत्ताच लागत नाही. कारण दृष्टी बाहेर आहे ना. ती जोपर्यंत दृष्टी बाहेर आहे तोपर्यंत आत आपण शोधणार कसं? आपली आत शोधण्याची इच्छाच होत नाही. कारण आत शोधणं म्हणजेच बाहेरच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. आता हे सगळं जे मायेचं राज्य आहे, या मायेच्या संसारामध्ये एवढ्या काही आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहे की मनुष्याचं मन स्वाभाविकच त्या गोष्टींकडे जातं आणि आपण स्वतःच्या हाताने आपली बंधनं दृढ करून घेतो. आता जेव्हा जन्माला आलो तेव्हा आपलं कुणाशी नातं होतं? काहीही नव्हतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माप्रमाणे जन्माला आलेली आहे. ती आपल्या कर्माप्रमाणे जीवन जगणार आहे. तिच्या कर्माप्रमाणे तिला सुखदुःख होणार आहे आणि तिच्या कर्माप्रमाणे ती एक दिवस जाणार आहे. म्हणजे हे सगळं ठरलेलं आहे. तुमच्या घरी जन्म घेतला म्हणजे ती वस्तू तुमची झाली असं नाही. प्रत्येक व्यक्तीचं प्रारब्ध वेगवेगळं असते. कोण किती दिवस जगेल हे आपण सांगू शकत नाही. जसे नदीमध्ये 2 लाकडाचे ओंडके जवळ येतात, काही वेळ राहतात आणि पुन्हा लाटेसोबत वेगळे होतात. म्हणजे काही दिवस आपण या जगात एकत्र येतो आणि पुन्हा वेगळं होतो. आता मेल्यानंतर आपण कुठे जाणार आपल्याला कुठे माहिती आहे. पण हा जो थोडा वेळ आहे या जगामधला, ह्या जगालाच आपण सत्य मानतो आणि या जगावरच आसक्त होतो. जरी माहिती आहे की एक दिवस जावं लागणार आहे, काहीही राहणार नाही आणि आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो ते पण जाणार आहे, हे सगळं माहिती आहे. घोडं तिथेच तर पेंड खाते, जे कळते पण वळत नाही आपण म्हणतो. हे सगळं माहिती आहे, तरी जगाची आसक्ती सोडून भगवंताकडे मन लागत नाही. हेच महामायेचं मोठं आश्चर्य आहे. ती काही केल्या आपल्याला बंधनातून मुक्त करायला तयारच नाही, ती बांधूनच ठेवते. तर हा पहिला उपदेश ठाकूरांनी दिला की तुम्ही भाग्यवान आहात, या जगामध्ये ज्याचं कुणीही नसते त्याचा एक तो भगवंत आहेच की. त्याचा आधार घ्या, दुसऱ्या कशावरही अवलंबून राहू नका. त्या भगवंताचा आधार घ्या आणि बघा, त्या भगवंताला तुमच्या हृदयामध्ये शोधा. ह्या बाहेरच्या गोष्टी गेल्यामुळे शोक आणि दुःख करू नका. त्यामुळे काहीच लाभ नाही, कारण ह्या गोष्टी जाणार हे नक्कीच आहे. तर हा पहिला उपदेश त्यांना ठाकूरांनी दिला. मग त्या काही दिवस माताजींसोबत राहिल्या. एक दिवस रात्री 12 वाजता ठाकूरांना अचानक भूक लागली. आता ते जेव्हा भाव अवस्थेमध्ये असायचे तेव्हा त्यांना खूप भूक लागायची. तर रात्री 12 वाजता उठले, रामलालला बोलावलं. अरे रामलाल, खायला काही आहे का, खायला काही आहे का, मला खूप भूक लागलेली आहे. आता रामलाल काय करणार? रात्री 12 वाजता दुकान कुठे उघडं मिळणार, काय आणणार मिठाई दुकानामधून? तेव्हा रामलालने जाऊन सांगितलं माताजींना आणि तिथे एक गोलाप पण होती. मग त्यांनी लगबगीनं उठल्या आणि शिरा बनवला. 1 शेर शिरा, एवढं मोठं पातेलं. आता 1 शेराचा शिरा बनवला आणि तो शिरा माताजींनी गोलापमाच्या हाती पाठवला. आता गोलापमा तो शिरा घेऊन ठाकूरांच्या खोलीमध्ये जात आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जे दृश्य बघितलं, आश्चर्यचकित झाल्या. त्यांना भीती वाटू लागली. त्यांना वाटलं की हा दिव्य पुरुष उभा आहे, खोलीमध्ये एक मेणबत्ती जळत आहे आणि तिथे खूप उंच, खूप मोठा, ज्योतिर्मय असा तो भव्य पुरुष उभा आहे आणि तो आपल्याच नादामध्ये चालत आहे. त्याला जगाचं कसलंही भान नाही. तिथे रामलाल बसलेला आहे आणि ते दृश्य त्या बघत आहे. थोड्या घाबरल्याच. त्याने ओळखलं की हे काही मानवी नाही, हे दैवी रूप आहे.
आपलं भाग्य आहे की आपल्याला बघायला मिळत आहे. आणि असं करून एका ठिकाणी त्यांचं आसन ठेवलेलं होतं, त्यासमोर तो त्यांचं जे भांडं होतं ठेवून दिलं. आता ठाकूर अन्यमनस्क होऊन भावावस्थामध्ये खाऊ लागले आणि गोलापमा तिथे बसल्या. सगळ्याच्या सगळा शिरा त्यांनी खाऊन टाकला. आणि गोलापमाला म्हणाले की कोणी खाल्ला हा शिरा? तेव्हा गोलापमा म्हणाल्या की मी बघत होते, तुम्ही जेव्हा खात होते तोंडामध्ये, तेव्हा तुमच्या आतमधून एक सापासारखं येत होतं काहीतरी आणि तो शिरा खात होता. हां, तू बरोबर ओळखलं म्हणे, बरोबर ओळखलं म्हणे. ती आहे म्हणे कुंडलिनी शक्ती. ती सगळं कुंडलिनी शक्ती खात होती म्हणे भावावस्थेमध्ये. म्हणून त्यांनी सगळं खाऊन टाकलं तरी त्यांना काहीही त्रास झाला नाही. नाहीतर एवढा शिरा खाल्ला तर पोट बिघडू शकते, पण त्यांना काहीही झालं नाही, कारण त्यांच्यामधली कुंडलिनी शक्ती ते सगळं खात होती. आणि हे स्वतः गोलापमाने आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि तिला आश्चर्य झालं की हे मी काय बघते आहे. म्हणजे असे प्रसंग फार दुर्मिळ असतात, सगळ्यांच्या जीवनामध्ये काही घडत नाही. आणि दुसरा उपदेश ठाकूरांनी काय केला होता की ईश्वर एक सत्य, बाकी सारे अनित्य, मायेमुळे भास होतो जगत वाटे सत्य. जीव जगत घरदार आणि मुलं बाळ, सर्वची असे हा जादूगाराचा खेळ. सर्व जादू असे त्याच्या हाताचा खेळ, जादूगाराची शेवटी सत्य राहतो केवळ. ईश्वर जणू सागर, जीव असती बुडबुडे, त्यातची जन्मती मरती बापुडे. काय केल्याने उपजेल देवा भक्ती, हाची विचार असू द्या तुमच्या चित्ती. कसा होईल जीवनातला ईश्वर लाभ, शोक सोडा मानव देह हा दुर्लभ. तेव्हा हा उपदेश पण ठाकूरांनी दिला दुसऱ्या भेटीमध्ये, की हा उपदेश दिला की मानव जीवन अतिशय मूल्यवान आहे आणि हे बायका पोरं मुलं हे सगळे जे आहे तो सगळा मायेचा संसार आहे. जीव जगत घरदार आणि मुलं बाळ, सर्वची असे हा जादूगाराचा खेळ. हा त्या भगवंताचा खेळ आहे, हे काही खरं नाही. सर्व जादू असे त्याच्या हाताचा खेळ, जादूगाराची शेवटी सत्य राहतो केवळ. तो एक जादूगारच सत्य राहतो. तो बऱ्याच प्रकारच्या वस्तू बनवतो, पण त्या खऱ्या नसतात. तुम्हाला दिसतात, पण त्या खऱ्या नसतात. शेवटी तो एकटाच राहतो आणि तोच खरा असतो. तर हे जग आपण जे बघतो, जे आपल्याला दिसतं आपल्याला, पण ते भासमान आहे, त्याचं खरं अस्तित्व नाही आहे. काय केल्याने उपजेल देवा भक्ती, हाची विचार असू द्या तुमच्या चित्ती. तेव्हा काय केल्यामुळे भगवंताच्या चरणी भक्ती प्राप्त होईल, हाच विचार सदा मनामध्ये असू द्या. हा उपदेश फक्त गोलापमासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपलं जीवन या व्यर्थ गोष्टीचं चिंतन करण्यामध्ये घालवण्यापेक्षा भगवंतावरची भक्ती आपली कशी वाढेल, त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो, त्यासाठी आपण जप करू शकतो. माताजी म्हणायच्या का गोलापमा जपसिद्ध आहे म्हणे. ती जपासिद्ध आहे, ती खूप साधना करते, ती खूप प्रार्थना करते. सकाळी गोलापमा 4 वाजता उठायच्या, 4 ते 7पर्यंत जप करायच्या. मग 7 वाजता स्नान वगैरे करून किचनमध्ये जायच्या, माताजींना पूजेमध्ये मदत करायच्या, किचनमध्ये जाऊन भाजी कापायच्या, त्याच्यानंतर काही पुस्तकं वाचायच्या, स्वयंपाकामध्ये मदत करायच्या, सगळ्या भक्तांच्या जेवणाची व्यवस्था करायच्या. म्हणजे बघा गोलापमा कशी माताजींच्या सेवेमध्ये होती आणि ठाकूरांच्या चरणी कशी भक्ती प्राप्त झाली होती. ही भगवंताची विशेष कृपा. त्यांना तिथे भगवंतासोबत राहून माताजींची आणि ठाकूरांची सेवा करण्याची संधी मिळाली. माताजींची जी थाली आहे किंवा माताजींची जे प्लेट आहे ते दररोज त्या ताट घेऊन जायच्या. त्यामुळे कधीकधी माताजींना चान्स पण मिळायचा नाही. जेव्हा गोलापमा होती तेव्हा माताजी घेऊन जायच्या, पण मग गोलापमा घेऊन जायला लागली. ठाकूर म्हणाले अगं तू घेऊन आली तर म्हणे तिला यायची संधी मिळणार नाही. नाही म्हणे माताजी मला मुलीसारखं वागवतात, त्यांना काही वाईट वाटणार नाही. म्हणजे अशा प्रकारे त्यांचे घनिष्ठ संबंध सुरू झाले आणि ठाकूरांनी त्यांना उपदेश दिला की ह्या जगावर तुम्ही आसक्त होऊ नका.
ह्या जगामध्ये काहीच नाही, हे पोरं बाळ सगळं हे सगळं आहे मायेचं आहे. एक दिवस ठाकूर म्हणाले की मी तुमच्या घरी येईल. खूप आग्रह करायचे की माझ्या घरी एकदा या, माझ्या घरी एकदा या. ठाकूर भक्तांच्या घरी पण जायचे. तेव्हा तिने जेव्हा आग्रह केला की तुम्ही माझ्या घरी एकदा या, तेव्हा ठाकूर राजी झाले. 85ची गोष्ट आहे, 1885 सालची गोष्ट आहे. ठाकूर राजी झाले. ते म्हणाले की पहिले मी नंदबसूच्या घरी जाईल आणि मग तुमच्या घरी येईल. आता गोलापमाला इतका आनंद झाला, तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आता ठाकूर पहिले नंदघोषाच्या घरी गेले. तिथे बराच उशीर झालेला होता. त्यामुळे इकडे गोलापमाला चिंता लागलेली होती की आपल्या घरी ठाकूर येतील की नाही. सगळी तयारी करून ठेवलेली होती. दोघी बहिणी होत्या, एक दुसरी बहीण होती. मास्टर महाशय पण तिथे होते. त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. तिथे मास्टर महाशय पण होते. तेव्हा नंदबसूच्या घरी पाठवलं, बहिणीला पाठवलं गोलापमाने, जाऊन बघून ये. आणि ती बघायला गेली. खूप उशीर झाला होता. तेव्हा इकडे गोलापमा मनातल्या मनात काय विचार करते आहे. ती म्हणते की ठाकूर जर आले नाही तर मग काय होईल. मी त्यांच्याकडे कधीही जाणार नाही, त्यांच्याशी कधीही बोलणार नाही, दुरून त्यांना बघेल आणि हे जेवढं काय केलेलं आहे ते गंगेमध्ये फेकून देईल. म्हणजे तिला इतकं वाईट वाटलं की येतील की नाही मास्टर येतील की नाही, ही चिंता लागून गेली होती. म्हणजे अशी भगवंतासाठी प्रतीक्षा पाहिजे. जे एवढी काही तिची प्रतीक्षा वाढलेली होती, एवढी व्याकुळता वाढलेली होती ठाकूरांच्या दर्शनासाठी, आनंदाने ती भारावून गेली होती. जवळजवळ भाव समाधीच तिला प्राप्त झाली होती. आणि जेव्हा ठाकूर आले तेव्हा गोलापमाच्या आनंदाला सीमाच नव्हती. ती शब्दामध्ये काही बोलू शकत नव्हती. तिथं बोलणंच बंद झालं. एखाद्या पागल व्यक्तीसारखी ती उभी झाली आणि जोरजोरानं ओरडू लागली, मला जाऊ द्या, मी सगळ्या लोकांना जाऊन सांगते की तुम्ही आलेले आहात, या तुमच्या दर्शनाला या. म्हणजे बघा, भगवंताला बघून तिला इतका आनंद झाला. ते म्हणाले की जेव्हा माझ्या घरी चंडी यायची तेव्हा पण मला एवढा आनंद व्हायचा नाही, पण आज तुम्ही आल्यामुळे मला इतका आनंद झाला आहे की तो आता माझ्या हृदयात पण मावत नाही. म्हणजे ही अशी भक्ताची अवस्था होते. म्हणजे भक्त कोणत्या उच्च अवस्थेमध्ये जातो बघा. काय सांगू बाई झाला आनंद अनावर, मरून जाईल की काय भीती वाटते फार. कशी राहू मी जिवंत सांगा तुम्ही लोक, आज माझा आनंद नाही मावत गगनात. जेव्हा चंडी आली घरी लवाजम्यासोबत, नव्हते झाले तेव्हा मी एवढे आनंदित. चंडीच्या मृत्यूचा नाही उरला आता शोक, ठाकूर येतील की नाही हित शंका मनात. प्रभो जर तुम्ही नसते आले माझ्या घरी, सर्वची फेकून दिले असते गंगेच्या तीरी. तुम्ही जेथे जाणार तेथे दर्शन घेणार, नाही कधी तुमच्याशी संभाषण करणार. ऐसाच विचार देवा केला होता मनी, लाज राखली भक्ताची धन्य गोलापमणी. थांबा तुम्ही सर्व मी लगेच येते, आनंदाची बातमी ही सर्वांना मी सांगते. माझा आनंद बघण्यासी सर्वांना बोलविते, केवढे थोर भाग्य योगिनीला मी सांगते. एका रुपयाच्या लॉटरीत हमालाला लाख मिळाले, ऐकून आनंद वार्ता बिचाऱ्याने प्राण सोडले. आज माझी अवस्था झाली आहे तद्वतच, आशीर्वाद द्या एरवी मरण येईल तसेच. गोलापची आर्तता आणि भावतन्मयता बघून मास्टर विस्मित होती चित्ता. तर बघा, भावसमाधी प्राप्त झाली. आनंदाचे अश्रू वाहू लागले. ती सगळ्यांना सांगत आहे की माझं केवढं मोठं भाग्य आहे. आणि ठाकूरांना म्हणते की तुम्ही आले नसते तर काय झालं असतं. ती बहीण स्वयंपाक करत होती. ती आली वर आणि म्हणाली, तू इथे बसलेली आहे, मी एकटी सगळं करू का. तेव्हा मास्टर महाशय सांगतात की अशीच घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पण आहे. मार्था आणि मेरी दोघीपैकी एक बहीण भगवंताजवळ बसलेली होती, दुसरी स्वयंपाक करत होती. तेव्हा तिनं कंप्लेंट केली जिससजवळ
की बघा ही इथे बसली आहे आणि मी सगळं करते आहे, तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले की तुझी बहीणच खरी भाग्यवान आहे, तिला भक्तिलाभ झालेला आहे. म्हणजे बघा ही जी गोलापमा आहे ती भाग्यवान आहे, तिला भक्तिलाभ झालेला आहे. तिनं कसलीच पर्वा केली नाही, भगवंतापासून एक क्षणसुद्धा ती दूर गेली नाही, तिथेच बसून राहिली आणि स्वतःच्या हाताने भगवंताला भरवलं, एवढी काळजी घेतली. म्हणजे अशा प्रकारे भक्ताच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात तेव्हा कसं भक्ताचं जीवन बदलून जातं. आता बघा भाव समाधीची अवस्था प्राप्त झाली आणि कशामुळे? जीवनामध्ये शोक आल्यामुळे. मुलगी गेली, मुलगा गेला, पती गेले आणि ती शोकातूर झाली आणि अशा वेळेस ठाकूरांचं दर्शन तिला लाभलं आणि जीवन पूर्णपणे बदलून गेलं. ठाकूरांचं शरीर गेल्यानंतर माताजी अनेक ठिकाणी गेल्या, अनेक ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्या, तेव्हा गोलापमा नेहमी सोबत असायच्या. 86मध्ये जेव्हा माताजी वृंदावनला गेल्या, काशीला गेल्या, गोलापमा नेहमी सोबत असायची. बाकी भक्त स्त्रिया पण असायच्या, योगिन्मा असायची, लक्ष्मी असायची, त्यानंतर योगिन महाराज पण असायचे, म्हणजे लाटू महाराज पण असायचे. तर हे सगळं गोलापमा सांभाळत होती. जेव्हा त्या कामातपूरला गेल्या तेव्हा पण गोलापमा होती, तिथे ठेवून त्यांना परत आल्या. जेव्हा त्यांना कळलं की माताजींना खूप त्रास होत आहे तेव्हा त्यांनी सगळ्या भक्तांना सांगितलं की माताजींना कलकत्त्यामध्ये आणलं पाहिजे, तिथे त्यांना खूप त्रास आहे. तेव्हा मग त्यांना कलकत्त्यामध्ये आणण्यात आलं. बहरामबाबूच्या घरी काही दिवस राहिल्या आणि तिथे पण सेवा केली गोलापमानी. बेहूर मठाजवळच निलांबर बाबूचा बगीचा आहे, आपल्याला माहिती आहे. मग तिथे येऊन माताजी काही दिवस राहिल्या, तिथे पण गोलापमा त्यांची सेवा करत होती, सेवेमध्ये बिलकुल खंड पडू दिला नाही. हे सगळं खूप छान होतं. पण त्यांच्यामध्ये असा एक गुण होता की दोष होता म्हणा, की स्पष्ट वक्तेपणा. त्या बिलकुल स्पष्ट बोलायच्या, त्या कुणालाही घाबरायच्या नाही. अहंकार नव्हताच, अहंकार नसला तरी मात्र त्या बोलायच्याच, जे काही सत्य असेल त्या सांगायच्याच. इथे म्हटलं आहे ना, गोलापमाचा एक स्वभाव विशेष म्हणजे वृथा अहंकाराचा लवलेशही त्यांच्यात नव्हता. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांच्याबाबत नेहमीच गैरसमजुती निर्माण होत. भक्तजन त्यांच्यावर टीका करीत, त्यांना अपमानास्पद बोलत, पण तरीही गोलापमानी ठाकूर माताजींचा संग कधीच अंतरला नाही. श्यामपुकुरात काही भक्त त्यांची तक्रार ठाकूरांजवळ करीत, त्याबद्दल ठाकूर गोलापमाना प्रत्यक्ष काही न बोलता स्वप्नांद्वारे सावध करीत असत. गोलापमाने मागावून म्हटलं, काय आश्चर्य, त्या काळी कोणी ठाकूरांकडे माझी तक्रार केल्यास माझ्या स्वप्नात येऊन ते मला सांगत, हा तुझ्याबद्दल असं असं म्हणत होता, तुम्ही म्हणत होता की अमक्या स्त्रीचं तुमच्यावर भारी प्रेम आहे, पण तीही तुमच्याबद्दल असं असं म्हणत होती. संपूर्ण रात्रभर हे असं चाले, परिणामी लोकांची टीका माझ्या कानात शिरतच नसे. म्हणजे बघा, ठाकूर स्वप्नात येऊन सांगायचे की बघा तुम्हाला लोक काय म्हणत आहे, आणि त्यात होत्या स्पष्ट वक्तेपणा. एकदा येरामुटेवरून कलकत्त्याला येत आहे माताजी, गाडीने आलेले आहे, सोबत गोलापमा आहे, अजून 1-2 भक्त आहे, आणि राखाल महाराज आणि प्रेमानंदजी महाराज, बाबूराव महाराज दोघेही स्टेशनवर गेले माताजींना रिसीव करायसाठी, माताजींना मठामध्ये आणण्यासाठी गेले. त्यावेळेस मठ नव्हता, घरच होतं. ते आणण्यासाठी गेले. तिथे गाडीमधून उतरल्याबरोबर महाराज प्रणाम करायला समोर गेले. गोलापमानी त्यांना थांबवलं. आणि महाराज तुम्ही हे काय करता, माताजी थकलेले आहे, आता त्यांना विश्रांतीची गरज आहे, आता तुम्ही जर प्रणाम केला तर हे सगळे भक्त करतील, मग मी त्यांना कसं नाही म्हणू. हे सगळं ऐकून इव्हन राखाल महाराजसुद्धा मागे सरले. बघा, त्यांनी पण प्रणाम केला नाही. आणि असं करून जेव्हा घरी गेले तेव्हा तिथे दिसलं की गिरीश बाबू उभा आहे. आता गिरीश बाबूसुद्धा तसेच स्पष्ट वक्ते. तेव्हा गिरीश बाबू जेव्हा प्रणाम करायला गेले तेव्हा पण तिनं म्हटलं, गिरीश बाबू हे तुम्ही काय करता म्हणे, माताजी एवढ्या लांबच्या माताजी प्रवास करून आल्या, त्या थकल्या आहे, दमलेल्या आहे, त्यांना विश्रांती पाहिजे, आणि तुम्ही इथे प्रणाम करायला आले.
तेव्हा गिरीश बाबू म्हणाले, काय म्हणे तू स्त्री आहे, माताजी इतक्या दिवसापासून आपल्या संतानाचे चेहरे बघण्यासाठी आतुर झालेले आहे. हे भक्तांचे चेहरे बघून त्या प्रसन्न होतील आणि तू म्हणे आम्हाला मातृभक्तीचे उपदेश देते. हो म्हणे बाजूला. गिरीश बाबूने तिला बाजूला केलं आणि राखाल महाराजांना प्रेमानंद म्हटले की तुम्ही पण या म्हणे. आणि तिघही गेले आणि त्यांना माताजींना प्रणाम केला. नंतर गोलापमाने माताजींजवळ कंप्लेंट केली की बघा गिरीश बाबू मला काय म्हणाले. तेव्हा माताजी म्हणाल्या की मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या संतानाशी अशा प्रकारे वागू नको, नाहीतर तुला हे सगळं सहन करावं लागेल. म्हणजे माताजींचं जरी गोलापमावर प्रेम होतं तरी त्या म्हणायच्या की कधीही तू कुणाचं मन दुखवू नको, तुझा एवढा स्पष्ट वक्तेपणा काही चांगला नाही, समजावून सांगायच्या. पण गोलापमा शेवटी माताजींचं रक्षणच करत होत्या. कारण माताजी म्हणायच्या की ती माझी विजया आहे. म्हणजे दुर्गादेवीची जशी सखी विजया, म्हणजे ही गोलाप माझी विजया आहे, माझी सेवा करण्यासाठी माझ्यासोबत आलेली आहे. आणि गोलाप मला ठाकुरांमध्ये अनेक दर्शनं झाली. त्यांचं जे इष्ट होतं त्या इष्टाचं दर्शन झालं. एक दिवस कालीचं दर्शन झालं. ठाकुरांशी त्यांचं नातं हे हृदयापासूनचं होतं, बौद्धिक नव्हतं. खूप वर्षानंतर त्या म्हणाल्या होत्या, माझ्या इष्टदेवतेचं साक्षात दर्शन ठाकुरांच्या कृपेनं मला झालं. त्यांच्या प्रथम दर्शनानंतर त्यांच्यासारखं दिसणारं एक बालक माझ्याबरोबर येताना मला कधीकधी दिसे. दक्षिणेश्वरी एका मध्यरात्री ठाकूर भावावस्थेत एरझाऱ्या घालत असताना गोलापमांना त्यांच्या आत एकाएकी जगन्मातेचं दर्शन होऊन भय वाटत होतं. म्हणजे बघा की एवढ्या सगळ्या अनुभूती त्यांना आल्या. जर एवढ्या अनुभूती ठाकुरांमध्ये आल्या नसत्या तर त्या 36 वर्ष माताजींसोबत राहू शकल्या नसत्या. म्हणजे त्यांचं जीवन कसं सार्थक झालं. माताजींची सेवा करण्याची संधी मिळाली. एवढं सगळं करूनही साधनेकडे दुर्लक्ष केलं नाही आणि घरची सगळी कामं करायच्या. सन्याशांचे कपडे असेल, फाटले असेल शिवून द्यायच्या, त्यांच्या उशा शिवून द्यायच्या, सगळी कामं घरची करायच्या. माताजींची वेणी घालून द्यायच्या, सगळं करायच्या. आणि काशीला होत्या. माताजी बसल्या आहे, गोलापमा बसली आहे. एक भक्त स्त्री आली, तिने बघितलं दोघी बसल्या आहे. त्या गोलापमा धडधाकट होती. ती स्त्री गोलापमाला प्रणाम करायला गेली. तेव्हा गोलाप म्हणाले, अगं मला नको करू प्रणाम, माताजी तिथे बसले आहे. ती बाई माताजीकडे गेली. माता म्हणाली, मी नाही, ती गोलाप आहे. ती बाई पुन्हा गोलापकडे आली, पुन्हा माताजीकडे गेली, पुन्हा गोलापकडे आली. मग गोलाप म्हणाली, तू काय मूर्ख आहे का? तुला मानवी चेहरा आणि दिव्य चेहरा यामधला फरकही करता येत नाही. तेव्हा कुठे त्या स्त्रीनं मग माताजींना प्रणाम केला. हे कधीकधी माताजी थोडी थट्टा पण करायच्या. म्हणून आपण बघतो की गोलापमाच्या जीवनामध्ये जेव्हा ठाकूर आले, माताजी आल्या, स्वामीजी आले, तेव्हा त्यांचं जीवन कसं पूर्णपणे बदलून गेलं. त्यांनी किती सेवा केली. आता शोक मोह सगळं निघून गेलं आणि माताजींची सावलीसारखं त्यांनी रक्षण केलं आणि त्यांना हे सगळी दर्शनं पण झाली. ठाकूर स्वप्नामध्ये येऊन त्यांना सांगायचे की गोलापमा हे असं करा, हे असं करू नका. आणि शेवटी माताजी गेल्यानंतर 4 वर्षानंतर त्यांनी आपला देहत्याग केला. त्याबद्दल इथे लेखक काय म्हणतो बघा. गोलापमा एके दिवशी स्त्री भक्तांना म्हणाल्या, योगीन शुक्ल पक्षात गेली, मी कृष्ण पक्षात जाईल. योगीन म्हणजे योगीन मा, त्या पण ठाकुरांच्या भक्त होत्या. त्या गेल्या होत्या काही दिवस अगोदर. देहत्यागापूर्वी काही दिवस एका संन्याशाला त्यांनी सांगितलं, वाटतं की हे शरीर आता फार राहायचं नाही. अलीकडे एका बालिकेला माझ्या देहातून बाहेर पडताना नेहमी पाहते. भगवं वस्त्र, रुद्राक्षमाळा व त्रिशूळ धारण केलेली. अशा वेळी माझ्या शरीराकडे पाहते तेव्हा ते मृतवत वाटते. गोलापमांनी उद्बोधन माहेरवाडीमध्ये दिनांक 19 डिसेंबर 1924 रोजी सायंकाळी 4:08 इष्टधामी प्रयाण केले. म्हणजे बघा अशा प्रकारचं गोलापमाचं जीवन होतं. म्हणजे त्यांचं जीवन कसं त्यांनी घडवलं. माताजींसोबत राहिल्या. माताजी 1920ला गेल्या.
त्यानंतर त्या 4 वर्ष राहिल्या, 1924ला गेल्या. पण सगळं जीवन त्यांचं ईश्वर समर्पित होतं, ठाकूरांना समर्पित होतं. आणि अशा प्रकारे त्यांना भावसमाधी प्राप्त व्हायची. म्हणजे हे एक आदर्श जीवन आपल्यासमोर ठेवलेलं आहे की जीवनामध्ये जरी सुखदुःख आले, चांगले वाईट दिवस आले, तरी भगवंताला दोष देऊ नका. ती भगवंताची तुमच्यावर कृपा आहे. ह्या जगामध्ये ज्याचं कुणीही नसतं त्याचा वाली भगवंत असतो. जर आपण भगवंताला बोलावलं तो आपला भार घेतल्याशिवाय राहणार नाही. काही लोक भगवंतावर भार टाकत नाही. जर काही आधार नसेल तर नातेवाईक कुत्रं मांजरं पाळतात आणि त्याकडे आपलं मन लावतात, पण भगवंताकडे त्यांचं मन जात नाही. पण इथे गोलापमाच्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन घडून आलं. जेव्हा ठाकूरांच्या संपर्कात आल्या तेव्हा त्यांना कळलं की आपल्या जीवनामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन घडून आलं, आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडून आलं. आणि ही भगवंताची आपल्यावर विशेष कृपा आहे. हेच आपण या गोलापमाच्या जीवनावरून शिकू शकतो. अशा प्रकारे एक समर्पित जीवन शेवटी ते संपलं, पण त्यांनी आपल्या जीवनाद्वारे एक आदर्श आपल्यासमोर ठेवला की संसारामध्ये राहा, सुखदुःख येतील, सगळं सहन करा. जर भगवंताकडे तुमचं लक्ष असेल तर नक्कीच तुमचं दुःख तुमच्या जीवनातून नष्ट होईल. आणि त्याला शोधायचं असेल तर तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, तो तुमच्या आतमध्येच आहे. या मायेच्या जगामध्ये भुलून जाऊ नका. हे जग आहे, संसार आहे, मुलंबाळ आहे, बायकापोर आहे, हे सगळं 2 दिवसाचं आहे. याच्यामध्ये अडकू नका. तर त्या भगवंताला प्राप्त करून घेणं, भगवंताच्या चरणी भक्तिलाभ करून घेणं, हेच जीवनाचं उद्देश आहे. हाच धडा आपल्याला या गोलापमाच्या जीवनावरून शिकायला मिळतो. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.